नमस्कार मित्रांनो, मी वर्षा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे आर्टिकल्स. हा असा टॉपिक आहे की केवळ 9वी-10वी नाही तर अनेक कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा विचारला जाणारा हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं म्हणजे आर्टिकल्स विषयी जर आपल्याला डिटेलमध्ये माहिती नसेल किंवा आपल्याला त्यातल्या बारीक सारीक गोष्टी माहिती नसतील तर हा प्रश्न नेहमीच मुलांना कन्फ्यूज करणारा असतो आणि ॲक्युरेट त्याचं उत्तर ते देऊ शकत नाही. तर चला मग आज आर्टिकल्स विषयी आपण माहिती घेऊया आणि अचूक हा प्रश्न कसा सोडवता येईल ते बघूया. कारण कोणत्याही परीक्षेमध्ये ग्रामरचा जर प्रश्न आपण अचूकपणे सोडवला तर गणिताप्रमाणेच यातही आपल्याला पूर्णपैकी मार्क मिळतात. तेव्हा आज आपण आर्टिकल्स विषयी शिकणार आहोत. तर सर्वप्रथम बघूया आर्टिकल्स म्हणजे काय. Articles. The words a and the are known as articles. म्हणजे a and आणि the या तीन शब्दांना आर्टिकल्स असं म्हणतात. आर्टिकल्स आर डिटरमाइनर्स अँड पॉइंट आउट द नाउन्स. म्हणजे ते एखाद्या व्यक्तीकडे किंवा वस्तूकडे निर्देश करीत असतात. त्यावेळेला आपण आर्टिकल वापरतो. दे आर ऑलवेज प्लेस बिफोर द नाउन. म्हणजे नाउन पूर्वी या आर्टिकल्सचा वापर केला जातो. तर असे हे आर्टिकल दोन प्रकारचे आहेत. त्यातील पहिला प्रकार म्हणजे द इनडेफिनाइट आर्टिकल्स सच ॲज ए अँड ॲन. म्हणजे ए आणि ॲन हे इनडेफिनाइट म्हणजेच अनिश्चित असे आर्टिकल्स आहेत किंवा ते वाक्यानुसार किंवा वेळेनुसार बदलत जातात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे द डेफिनाइट आर्टिकल द. यामध्ये एकच आर्टिकल आहे ते म्हणजे द. तर आता आपण इनडेफिनाइट आर्टिकल म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा होतो ते बघणार आहोत. इनडेफिनाइट आर्टिकल आर यूज फॉर काउंटेबल अँड सिंग्युलर नाउन. आता काउंटेबल म्हणजे काय तर जी वस्तू किंवा व्यक्ती आपण असं 1 2 3 4 मोजू शकतो त्याला काउंटेबल नाउन असं म्हणतात. आणि सिंग्युलर म्हणजे एकवचन म्हणजे एकच. आता यासाठी एक्झाम्पल बघूया. अ ट्री, अ युनिफॉर्म, ॲन अम्ब्रेला, ॲन इत्यादी. मग या ठिकाणी ट्री हे काय झाड, त्यापूर्वी आपण नाउन आहे आणि त्यापूर्वी आपण ए हे आर्टिकल वापरलेलं आहे. युनिफॉर्म पूर्वी ए हे आर्टिकल वापरलेलं आहे. ॲन अम्ब्रेला म्हणजे अम्ब्रेला पूर्वी एन ॲन हे आपण आर्टिकल इथे वापरलेलं आहे. तर छोटीशी नोट आहे ती म्हणजे काय तर इनडेफिनाइट आर्टिकल्स आर ऑल्सो यूज. म्हणजे हे इनडेफिनाइट आर्टिकल आणखी कशा कशासाठी वापर करतात ते आता आपण बघूया. इन प्लेस ऑफ पर. या ठिकाणी परचा अर्थ होतो दर किंवा प्रत्येक. तर उदाहरण बघा. द कॉस्ट ऑफ अ स्वीट इज ₹5. म्हणजेच काय इथे अचा वापर केलेला आहे आपण आणि याचा अर्थ होतो एका स्वीटसाठी म्हणजे प्रत्येक स्वीटला ₹5 असा इथे अर्थ होतो. त्यानंतर विथ कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे तुलना करणारे जे विशेषण आहे त्यापूर्वी देखील आपल्याला आर्टिकल्स वापरायचं आहे. अ बेटर बुक दॅन दॅट वन. दॅट वन म्हणजे अनादर बुक आणि हे बुक. तर दुसऱ्या पुस्तकापेक्षा हे पुस्तक बेटर आहे म्हणजेच जास्त चांगलं आहे इथे असं सांगितलंय. तेव्हा बेटर या विशेषणापूर्वी आपण ए हे आर्टिकल वापरलेलं आहे. त्यानंतर विथ फ्यू आणि लिटिल हे दोन शब्द जेव्हा थोडेसे म्हणजेच सम असं जेव्हा दाखवायचं असतं त्यावेळेस देखील ए हे आर्टिकल वापरायचं आहे. बघा. अ फ्यू पीपल म्हणजे थोडेसे लोक. अ लिटिल वॉटर म्हणजे थोडंसं पाणी. त्यानंतर विथ सम हेल्थ कंडिशन म्हणजे काय तर आपली मनाची किंवा शारीरिक कंडिशन दाखवण्यासाठी जे शब्द वापरले जातात. जसे ॲन एन्झायटी अटॅक म्हणजे काय तर मला चिंतेने ग्रासलं असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला एन्झायटी म्हणजे काळजी.
तर त्यापूर्वी आपण एन अँड हे आर्टिकल इथे वापरलेलं आहे. आता आपण इंडेफिनाइट आर्टिकल्सचे प्रकार बघणार आहोत. ए अँड अँड आर द टू टाइप्स ऑफ इंडेफिनाइट आर्टिकल. म्हणजे ए आणि अँड यांनाच इंडेफिनाइट आर्टिकल्स म्हणतात. आता ए या आर्टिकलचा वापर कसा आणि कुठे करायचा ते बघूया. द indefinite article A is used with singular countable nouns that begins with a consonant sound. Consonants म्हणजे काय तर व्यंजन. तर ज्या वेळेला कॉन्सोनंट साऊंड येतो कोणत्याही नाउनचा त्यापूर्वी आपल्याला हे आर्टिकल वापरायचं आहे आणि ते काउंटेबल आणि सिंग्युलर म्हणजे एकवचनी नामापूर्वीच येतं. जसं आहे अ बुक, अ युनिव्हर्सिटी, अ 1 रुपी नोट. मग या ठिकाणी बघा तुम्ही म्हणाल की बी हे कॉन्सनंट आहे त्यापूर्वी आपण ए हे आर्टिकल वापरलं ठीक आहे. मग नंतर युनिव्हर्सिटी आता हे तर वोवेलने सुरुवात होत आहे यूने सुरुवात होत आहे परंतु लक्षात घ्या की त्याचा उच्चार हा वाय या लेटर सारखा होतोय य यू असा होतोय म्हणून या मागे आपण ए हे आर्टिकल वापरलंय. इथे काय म्हटलंय आपण कॉन्सनंट साऊंड हवाय. त्यानंतर ए 1 रुपी आता इथे ओनी जरी सुरुवात असली तरी ओचा उच्चार हा व असा होतोय म्हणून या ठिकाणी ए आर्टिकल वापरलेला आहे. त्यानंतर ए एन अँड हे आर्टिकल वापरण्याचा पद्धत बघूया. द इंडेफिनाइट आर्टिकल अँड इज युज्ड विथ सिंग्युलर काउंटेबल नाउन्स दॅट बिगिन विथ अ वोवेल साऊंड. म्हणजेच काय ए आणि अँड यामध्ये फरक एवढाच आहे की हे कॉन्सनंट साऊंडच्या आधी लावतात आणि हे वोवेल साऊंडच्या आधी. आता एक्झाम्पल बघूया. अँड ॲपल. आता इथे ॲपल हे जे नाउन आहे ते ए या वोवेलने सुरुवात झालेली आहे आणि त्याचा उच्चार ॲ म्हणजेच वोवेल सारखा होतोय म्हणून या ठिकाणी आपण ए एन अँड हे आर्टिकल वापरलंय. त्यानंतरचा शब्द बघा ऑनरेबल मॅन. आता इथे ऑनरेबल या शब्दाची सुरुवात यच या कॉन्सनंटनी होते पण उच्चार मात्र ओ या वोवेल्सनी होतोय म्हणजेच काय तर यच हे लेटर सायलेंट आहे म्हणून या मागे आपण ए एन अँड हे आर्टिकल वापरलेलं आहे. त्यानंतर अँड ॲक्स इथे देखील ए चा उच्चार वोवेल सारखा होतोय म्हणून आपण ए एन अँड हे आर्टिकल इथे वापरलेलं आहे. तर मित्रांनो आता आपण डेफिनेट आर्टिकल्स काय आणि ते वापरण्याचे नियम कोणते हे आता बघूया. द इज द ओनली डेफिनेट आर्टिकल म्हणजे हे केवळ एकच डेफिनेट आर्टिकल आहे आणि त्याचा वापर मात्र करण्यासाठी अनेक नियम आहेत आणि तेच नियम आता आपण बघणार आहोत. तर बघा पहिला नियम आहे द इज युज्ड विथ बोथ सिंग्युलर अँड प्लुरल नाउन्स. म्हणजेच काय तर हे एकवचन आणि अनेक वचन अशा दोन्ही प्रकारच्या नाउन बरोबर वापरलं जातं. जसं इथे बघा एक्झाम्पल मध्ये दिलाय द कार. मग या ठिकाणी सिंग्युलर आहे कार तरी देखील आपण द वापरलाय आणि द कार्स तर कार्स हे प्लुरल असून देखील आपण इथे द चा वापर केलेला आहे. त्यानंतर दुसरा नियम आहे द इज युज्ड विथ स्पेसिफिक नाउन्स टू रिप्रेझेंट समथिंग दॅट इज वन ऑफ अ काइंड. म्हणजे जगामध्ये एकच जेव्हा कोणती वस्तू आपण दाखवत असतो म्हणजे स्पेसिफिक युनिक वस्तू असते त्या वेळेला त्याच्या मागे आपण द हे आर्टिकल वापरतो. जसे द अर्थ. आता अर्थ एक आहे मून एक आहे म्हणून आपण त्याला स्पेसिफिक थिंग्स असं म्हणू. द अर्थ द मून असं आपण द आर्टिकल वापरलाय. त्यानंतर द इज यूज वेन द नाउन इज रेफर टू और रिप्रेझेंट इज समथिंग नेम अर्लियर इन द टेक्स्ट. म्हणजे काय तर आपण जो उतारा म्हणा किंवा लिखाण म्हणा त्यामध्ये सुरुवातीला जर एखाद्या वस्तूचा उल्लेख आलेला आहे आणि त्यानंतर वारंवार त्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा जर उल्लेख येत असेल त्यावेळेला देखील आपण द हे आर्टिकल वापरतो. आता एक्झाम्पल बघा ही हॅज बॉट अ न्यू कार. आता इथे सर्वप्रथम कार या नाउनचा उच्चार आलेला आहे म्हणून आपण सुरुवातीला काय वापरलंय ए हे आर्टिकल वाला अ न्यू कार असं आपण म्हटलं. त्यानंतर लगेच
द कार इज कंट्रोल्ड बाय रिमोट. म्हणजे आता हे सेकंड टाइम त्याचा उल्लेख आपण इथे दिलेला आहे, म्हणून दुसऱ्या वेळी त्या ठिकाणी आपण द या आर्टिकलचा वापर केलेला आहे. त्यानंतर द इज यूज टू इंडिकेट इम्पॉर्टन्स. म्हणजे काय तर महत्व सांगण्यासाठी. द ग्रेट म्युझिशियन. आता या ठिकाणी म्युझिशियन आहे, ग्रेट आहे, पण तो खूप महत्वपूर्ण आहे किंवा त्याचं महत्व किती आहे हे सांगण्यासाठी आपण त्यामागे द ग्रेट असं लिहिलं आहे. त्यानंतर द इज यूज विथ नाउन मॉडिफाय विथ रँकिंग ऑर ऑर्डरिंग एक्सप्रेशन. म्हणजे आपण त्याचा क्रमांक सांगतोय किंवा क्रमवार सांगतोय त्यावेळेला देखील द हे आर्टिकल वापरतात. जसे द प्रिव्हियस डे म्हणजे कालचा दिवस. द फिफ्थ हाऊस, मग या ठिकाणी हाऊसचा 5व्या क्रमांकाचं हाऊस आहे किंवा घर आहे असं या ठिकाणी आपण म्हटलंय, म्हणून या ठिकाणी आपण द हे आर्टिकल वापरलंय. त्यानंतर द इज यूज विथ द सुपरलेटिव्ह डिग्री ऑफ ऍडजेक्टिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह अशा 3 डिग्रीज असतात ऍडजेक्टिव्हच्या. त्यावेळेला जी सुपरलेटिव्ह म्हणजे अनेकांशी जेव्हा आपण कंपॅरिझन करत असतो त्यावेळेला ती सुपरलेटिव्ह डिग्री दाखवताना सुद्धा त्याच्या मागे आपण द हे आर्टिकल वापरलंय. द फास्टेस्ट रनर. यानंतर द इज यूज विथ द नाउन रिप्रेझेंट अ क्लास. म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा वस्तू किंवा प्राण्यावरून त्यांच्या संपूर्ण जातीचा जेव्हा रिप्रेझेंट म्हणजे काय नेतृत्व इथे दाखवलं जातं त्यावेळेला देखील द हे आर्टिकल वापरतात. जसे द लायन इज अ रॉयल ॲनिमल. म्हणजे हा एकच लायन नाही तर अनेक त्याच्यासारखे सगळेच लायन हे जे असतात ते रॉयल ॲनिमल असतात असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणून या ठिकाणी द हे आर्टिकल वापरलेलं आहे. द इज यूज बिफोर द नेम्स ऑफ रिव्हर्स, सीज अँड ओशन्स. म्हणजेच नद्यांच्या, समुद्रांच्या किंवा महासागराच्या नावापूर्वी देखील द हे आर्टिकल वापरतात. द गंगा, द पॅसिफिक ओशन अशा प्रकारे. यानंतर द इज यूज विथ द नेम्स ऑफ माउंटन रेंजेस. म्हणजे पर्वतरांगा ज्या असतात त्यापूर्वी देखील द हे आर्टिकल वापरतात, कारण पर्वत ज्या नावाचे असतात ते एकच असतात त्यावेळी देखील द हे आर्टिकल वापरलं. जसं द हिमालयाज, द अँडेज. द इज यूज विथ कंट्रीज नेम when the name includes a common noun. म्हणजे ज्या वेळेला देशाच्या नावामध्ये कॉमन नाउन यूज केलेलं असतं त्यावेळेला देखील त्या देशाच्या नावापूर्वी आपण द हे आर्टिकल घेऊया. द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. मग यामध्ये स्टेट हे कॉमन नाउन आलेलं आहे म्हणून आपण द हे आर्टिकल वापरलं. द युनायटेड अरब इमिरेट्स. द इज यूज विथ द नेम्स ऑफ होली बुक्स. आता होली बुक्स म्हणजेच पवित्र ग्रंथ. तर धार्मिक ग्रंथ जे असतात, पवित्र ग्रंथ असतात त्यांच्या नावापूर्वी देखील द हे आर्टिकल वापरतात. जसं द भागवत गीता, द बायबल, द कुराण अशा प्रकारे. द इज यूज विथ द नेम्स ऑफ न्यूजपेपर. न्यूजपेपरच्या नावापूर्वी देखील द हे आर्टिकल लावावं. द टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू, द हितवा, द लोकमत अशा प्रकारे न्यूजपेपरच्या नावापूर्वी देखील द हे आर्टिकल वापरावे. त्यानंतर द इज यूज विथ नेम्स ऑफ फेमस बिल्डिंग. म्हणजे की आपल्या देशामध्ये अनेक मॉन्युमेंट्स आहे आपण मानतो, तर त्या मॉन्युमेंट्सच्या नावापूर्वी देखील द हे आर्टिकल वापरत असतात. जसं द कुतुब मिनार, द आयफेल टॉवर वगैरे. द इज यूज विथ नाउन्स दॅट रेफर टू ग्रुप ऑफ अ पीपल. म्हणजे काय तर एक सारख्या व्यक्तींचे जे किंवा जातींचे जे ग्रुप आहेत त्यांच्यापूर्वी देखील, जसं मायनॉरिटीज, बॅकवर्ड म्हणजे त्यांचा ग्रुप आहे, अनेक जाती येतात त्याच्यामध्ये आणि त्या ग्रुपला दाखवण्यापूर्वी देखील आपण द हे आर्टिकल वापरतो. आज आपण बघितलं की इनडेफिनेट आर्टिकल्स आणि डेफिनेट आर्टिकल्स यांचा वापर कसा आणि कुठे करायचा ते आता आपण बघितलं. पण केवळ त्यांचा वापर आला म्हणजेच पूर्ण आर्टिकल समजलं असं नव्हे, तर कुठे कुठे हे आर्टिकल लागणार नाहीत हे देखील आपण आज बघितलं पाहिजे. तर यालाच म्हणतात ओमिशन ऑफ आर्टिकल्स. म्हणजेच काय तर आर्टिकल्स कुठे वापरल्या जात नाहीत.
आर्टिकल्स आर नॉट यूज विथ द नेम्स ऑफ सबस्टन्सेस दॅट आर अनकाउंटेबल. म्हणजे ज्याला आपण 1 2 3 4 नंबरने काउंट करू शकत नाही अशा सबस्टन्सेसला म्हणजे पदार्थांच्या नावापूर्वी देखील आपल्याला आर्टिकल वापरण्याची आवश्यकता नाही. जसे गोल्ड इज अ कॉस्टली मेटल. मग आता गोल्डला आपण 1 2 3 4 असं काउंट करू शकत नाही, म्हणून आपण त्यापूर्वी द गोल्ड किंवा अ गोल्ड असं वापरत नाही. आर्टिकल्स आर नॉट यूज विथ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय की फक्त आपल्याला जाणवत असतं, ते दाखवू शकत नाही नाही, म्हणजे हेच काय भाववाचक नाम आहे, मग ते फक्त अनुभवायचं असतं. मग त्या नामापूर्वी देखील आपल्याला आर्टिकल वापरण्याची आवश्यकता नाही. जसं हॅपीनेस इज अ स्टेट ऑफ माइंड. मग हॅपीनेस हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, म्हणून त्यापूर्वी कसल्याही प्रकारचं आर्टिकल वापरायचं नसतं. आर्टिकल्स आर नॉट यूज्ड विथ द नेम्स ऑफ लँग्वेजेस अँड नॅशनॅलिटीज. म्हणजेच काय तर कोणत्याही भाषेपूर्वी किंवा राष्ट्रीयत्वापूर्वी आर्टिकल्स वापरण्याची आवश्यकता नाही. जसे मराठी इज अ डिफिकल्ट लँग्वेज, इंडियन्स आर हार्ड वर्किंग. या ठिकाणी मराठी हे लँग्वेज आहे, म्हणून आपण त्यापूर्वी वापरलेलं नाही, आर्टिकल्स कोणतंही वापरलेलं नाही आहे. त्यानंतर आर्टिकल्स आर नॉट यूज विथ नेम्स ऑफ स्पोर्ट्स अँड गेम्स. म्हणजे काय तर खेळांच्या नावापूर्वी देखील आर्टिकल्स वापरण्याची आवश्यकता नाही. ही लाईक्स प्लेइंग क्रिकेट. म्हणजे काय क्रिकेट हे नाऊन आहे, तरी देखील अ क्रिकेट किंवा द क्रिकेट अशा प्रकारचं आर्टिकल्स वापरण्याची इथे आवश्यकता नाही. आर्टिकल्स आर नॉट यूज विथ द नेम्स ऑफ अकॅडमिक सब्जेक्ट. म्हणजे आपल्या पाठ्यक्रमात असणारे जे सब्जेक्ट असतात, विषय असतात, त्या विषयांच्या पूर्वी देखील कोणत्याही प्रकारचं आर्टिकल्स लावण्याची आवश्यकता नाही. आय लाईक स्टडिंग इंग्लिश. मग इंग्लिश हा अभ्यासाचा आपला विषय आहे, म्हणून अ इंग्लिश किंवा द इंग्लिश अशा प्रकारे आपण इथे वापरायची आवश्यकता नाही. तर आज आपण कुठे आणि कशा प्रकारे वापरायचे आर्टिकल्स हे सुद्धा बघितलं, आणि कुठे वापरायचे नाही म्हणजे ओमिशन ऑफ आर्टिकल्स हे देखील बघितलं. तेव्हा आपल्याला निश्चितच आर्टिकल्स विषयी ज्या काही शंका होत्या त्यांचं निरसन झालं असेल अशी मी अपेक्षा करते. आणि आजचा आपला आपण व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.